अव ऐका की ती निघाली या आपण त्रास दिला म्हणून माहेरात निघून आली असं सगळ्या गावात सांगत बसल. नाही नाही तुम्ही जावा बरं तिला इचरा काय झालं ती. उषा शांत राहा जरा. धरून निर्णय घेतलाय ना म्हणजे नक्कीच ठोस काहीतरी कारण असणार आहे. आता रागात होती ती, शांत झाली की बोलल आपल्याशी. आपण कधी हा येळ गेल्यानंतर बोलून काय फायदा आहे त्याचा. सांगा की काय फायदा आहे. तुम्हाला पण आता बरं वाटत असेल ना. हा अहो माझ्या लेकराबरोबर हिचं लगीन लावून दिलं आणि ती आता माझ्या लेकराला सोडून निघाली या. आता माहेरात जाईल आणि भावाला नको नको ती सगळं सांगत बसल. तिचा भाव येईल इथं तनतन करत भांडण करायला. मग मी काय करू. हे बघा तिला मी 5 बोटं सुद्धा लावली नाही तर तुम्ही तर सगळं बघितलं या. तिकडे ती भाग्या निघून गेली या आणि इकडे ही निघून चालली या. अहो काय रीत भात आहे का नाही. हा असं घर सोडून जायचं असतं का. हे बघा सरळ आपल्या गावातली 4 मोठी माणसं बोलवून घ्या आणि त्यांच्या समोर काय असेल ते सांगू द्या आणि खुशाल निघून जाऊ द्या. उषा आता तू सगळं ठरवणार आहेस का. धनु अरे जिम अरे बाबा आपल्या दोघांची कर्मकांडी सुरू झाली या घरात. अरे तू लग्न करून आणलेली बायको यार वेळेला रात्रीची माहेराला निघाली या. तरी मी म्हणलं होतं का नाही की ह्या पोरीचं लक्ष नाही संसारात म्हणून. पण नाही बापल्याकाने माझ्याकडे लक्षच दिलं नाही. सणासुदीच्या वेळेला हे असलं तिला जोर आलाय भांडायचा. आता माहेराला जाईल आणि आपल्या सगळ्या कुचागळ्या सांगत बसल भावाला. नानी तुम्ही काळजी करू नका. हे घर सोडण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे असं सांगेन मी दादाला. त्यात कोणाचीच काही चूक नाही. अगं धनु पण नक्की झालंय काय. धनु नको ना जाऊ तू. हे बघ मी नालायक होतो, मी चुकलो. मला तुझं प्रेम कळलं नाही. पण तू माझा हात सोडून नको जाऊ. मी एकटा पडेन. मला कळून चुकले तू माझ्या आयुष्यात किती महत्वाची आहेस ते. मी खरंच चुकलो. मी तुला मान दिला नाही, तुला चांगलं वागवलं नाही. पण मला माझी चूक सुधारायची. इथून पुढे जे असेल ना ते धनु फक्त तुझं असेल. मी यापुढे कधीच चुकीचा वागणार नाही. पण तू जाऊ नकोस. हो नाना तुम्ही सांगा ना. तुमचं ऐकते ती नाही जाणार. मग पाहिजे तर मी तुम्हाला वचन देतो मी मिलिटरीमध्ये जाण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. पण तिला थांबवा ना तुम्ही. अरे गेली 10 वर्ष तुझ्या नावाने मी ओरडतोय. पण आज असा अचानक डोक्यात कसं काय प्रकाश पडला तुझ्या. नाना मी चुकलो. मी नालायकाने वागलो. मी धनुला फसवत होतो. मी एका दुसऱ्याच मुलीच्या नादाला लागलो होतो. मला माफ कर. अरे दत्तू काय बोलतो काय तू. नाना मला माफ कर. मी चुकलो. नाना मी त्या पोरीच्या प्रेमात एवढा आंधळा झालो होतो ना. मी धनुला खूप चुकीचं वागवलं. पुरतं येडं केलंयस रे त्याला तू. खूप जण वेडे आहेत या कामिनीसाठी आणि ही कामिनी फक्त तुझ्यासाठी. कामिनी हे सगळं असं झाल्यानंतर मला कळलं धनुचं माझ्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे ते. धनु परत असं नाही वागणार. प्लीज मला माफ कर. अगं एक चूक देव पण माफ करतो ग. प्लीज मला माफ कर. नाना सांगा ना तुम्ही तिला मला माफ करायला. तुम्ही सांगा मग ती थांबेल नाना. उठ पोरा. दत्तू पोरा अनुभवातनं शहाणपणा येतो बघ. जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत लय उशीर झालेला असतो. आता एखाद्याला माफ करायचं का नाही करायचं याचा निर्णय ना ज्याच्यावर अन्याय झालाय ज्याने भोगले ना त्याचा असतो.
जो त्रास धनुल झालाय ना तो तिलाच माहिती. तेव्हा आता तीच ठरवल की तुला माफ करायचं का नाही. पण मला आज एका गोष्टीत समाधान आहे. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली. तुझे काय बोलला मनापासून बोल, खरं बोलला याचं समाधान आहे. आता आम्ही तुमच्या दोघांच्या मध्ये पाडणार नाही. आता इथून पुढे तुमचं नातं शेवटापर्यंत न्यायचंय का इथंच थांबायचे हे तुम्ही दोघांनी विचार करून ठरवा. धनुपुरी, जगाला जन्म घालणारी एक स्त्रीच असते आणि तीच तिच्या लेकरांच्या चुका पोटात सामावून घेत असते. तू तुझ्या नवऱ्याच्या चुका पोटात सामावून घ्यायच्या का नाही घ्यायच्या याचा सर्व निर्णय तुझा आहे. पण मला माहिती आहे की तू योग्य निर्णय घेशील. चला आता बाहेर. नको ते वेळ्या बैलाच्या पाठीशी उभं राहिला ना तुम्ही, त्याच्यामुळे रडायची वेळ आली तुमच्यावर. वेळीच त्या बैलाचे कान पिळले असते की लाड केले नसते ना तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. चला बाहेर. तर यावेळी कोणाचा फोन आहे? तेजू अक्का. भागू? हा बोल भागू. अक्का, मला काहीतरी चुकतं असं वाटतंय. म्हणजे? म्हणजे माझं मनच लागत नाही इथे. काहीतरी वेगळं वाटतंय अगं. भागू, तुला मी सांगितलं होतं विचार करून निर्णय घे. तू इथनं जाऊन खूप मोठी चूक केली भागू. अक्का, मला काहीच सुचत नव्हतं. मला जे वाटलं ते मी केलं. माझं दादावरचा राग गेलेला नाही अजून, पण माझ्या या आई वडिलांची पण माझं मन जुळणं झालंय. ही लोक जरा विचित्र वाटतायत. का? काय झालं? तुला त्यांनी काही त्रास तर नाही दिला ना? भागू, मी लगेच दादाला पाठवते. नाही नको तेजू अक्का, तू नको एवढी काळजी करू. मी सुखरूप आहे. आम्ही एका मोठ्या बंगल्यात माझं सामान ठेवून आलो. हे घर त्यांचं आहे, पण इथे काय आपलेपणच जाणवत नाहीये. घरपणच नाही जाणवत आहे. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. म्हणजे काय वाटतंय नेमकं? म्हणजे बघ ना, हे घर यांचं आहे असं म्हणताय ते लोक, पण अक्का ह्या घरात एवढे नोकर आहेत, पण एका पण माणसाला यांनी नावानं हाक नाही मारली. त्या माणसांच्या नजरेत ह्यांची कसलीच ओळख नसल्याचं दिसलं. एक पण माणूस ओळखीचं नसेल का ग यांच्या? भागू, तुला मला तिकडचा पत्ता पाठवता येईल का? हो मी पाठवते, पण तू हा पत्ता कुणालाच पाठवू नको. दादाला तर अजिबात पाठवू नकोस. कदाचित नवीन लोकांना बघून मला टेन्शन आलं असेल. जास्त विचार केला की मनात काही येतं, तसंच झालं असेल. उगाच माझ्यामुळे दादाला काळजीत पडलेलं मला नाही आवडणार. हळूहळू होईल मला या गोष्टींची सवय. काय वाटलं तर करते तुला फोन. भागूबाई, अक्का करते नंतर. बरं.